तासनं कशा पद्धतीनं गैरव्यवहार बाहेर काढला त्याचं ज्यावेळी कौतुक केलं जातंय त्यावेळेला मात्र ऊर भरून येतो. आणि अजून आपल्याला काम बाकी आहे, आपलं मिशन अजून बाकी आहे, मिशन आपलं अजून बाकी आहे. अजून आपण याच्यातच थांबून जाणार आहे किंवा उडून जाणार आपण नाही आहोत, पण आपल्याला अजून या प्रकरणाला तडीच न्यायचं आहे. आताशी फक्त याच्यातली एक अटक झालेली आहे, बाकीचे आरोपपत्रातले दुसऱ्या आरोपींची अजून अटक झालेली नाही. त्यांचं पुढे काय होणार हा प्रश्न झी 24 तास उपस्थित करतोय. दुसरे आरोपी या प्रकरणातले जे आहेत दिग्विजय पाटील, त्यांचं नक्की काय झालं, त्यांची चौकशी झाली का, त्यांची चौकशी झाली असेल त्यांच्या चौकशीबाबत एवढी गुप्तता का पाळण्यात येत आहे, किंवा ते चौकशीला येत नाही तर त्याबाबत पोलीस काय नक्की करतायत, पोलीस त्यांना जाऊन शोधत का नाहीत, हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. आणि या सगळ्यांचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर दिग्विजय पाटील यांना अजून अटक करण्यात आलेली नाही. त्यांचं काय, अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर असणारे दिग्विजय पाटील चौकशीला येऊन गेले का, अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर असणारे दिग्विजय पाटील यांच्यापर्यंत पोलीस पोहोचण्याचा प्रयत्न का करत नाहीत, अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर असणारे दिग्विजय पाटील हे चौकशीला खारगे समितीसमोर का येत नाहीयेत, अमेडिया कंपनीचे 1% पार्टनर असणारे दिग्विजय पाटील खारगे समितीसमोर येताना टाळाटाळ करतायत का, त्यांना समन्स का काढलं जात नाहीत पोलिसांकडून किंवा इकडनं, हे सगळे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. 99% पार्टनरबद्दल अजून आम्ही बोलत नाही आहोत, त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 99% पार्टनर असणारे पार्थ पवार यांचं काय, हे देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होणार आहेत. आणि आम्ही तुम्हाला 5 नोव्हेंबरला जेव्हा ही बातमी समोर आणली होती, 5 नोव्हेंबरला झी 24 तासनं पुणे गैरव्यवहाराची बातमी समोर आणली होती. आणि तेव्हा त्या दिवशी आम्ही तुम्हाला हा शब्द दिला होता की आम्ही या प्रकरणाला तडीत जाईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय. आज 3 डिसेंबर आहे, पहिली अटक झाली आहे. आणि जसं म्हटलं याच्यातले बाकी आरोपी आणि खऱ्या अर्थाने बडे मासे हे जोपर्यंत जाळ्यात येत नाहीत तोपर्यंत आज केवळ एक टप्पा इथे झालाय, असे अनेक टप्पे अजून होणार आहेत. आणि आम्ही त्या दिवशी म्हटलं होतं, आज पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, झी 24 तास एक जबाबदार माध्यम आहे, एक जागत्याची भूमिका आम्ही करणार आहोत. आणि या जागत्याच्या भूमिकेतूनच हे प्रकरण शेवटपर्यंत झी 24 तास फॉलो करत राहणार आहे. तुम्हाला ही बातमी बघायला मिळेल की समोरही आम्हीच आणली होती, ही बातमी समोर आम्हीच आणली, याचा फॉलोअपही आम्हीच केला, ही बातमी लावूनही आम्हीच धरली आणि ही बातमी तडाच देखील आम्हीच नेणार आहोत. हे झी 24 तासचं प्रेक्षकांना वचन आहे. धन्यवाद.